अबे कुठं चालला? नाळाचं पाणी घे बे, नाळाचं पाणी. नमस्कार, बेधडक चर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दर्शको. सध्या आपण सोलापूरमध्ये आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या महिला भगिनी आहेत, काकू आहेत, मावशी आहेत, ते या ठिकाणी नारळ पाणी विकण्याचं या ठिकाणी नारळ पाणी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. नक्की त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात. नक्की एकंदरीत किती वर्षापासून त्यांनी या ठिकाणी हा व्यवसाय करत आहेत आणि त्याच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात. नमस्कार. नमस्कार. काय मावशी नाव आपलं? माझं नाव ज्योती मल्लिकार्जुन पुरवंत आहे. काय कशाचा व्यवसाय? माझं आता 2007 व्यवसाय आहे माझा. हां, 2007 पासून व्यवसाय. 7 पासून आहे. काय याच्या अगोदर कोण हे व्यवसाय करत होता का? एक नाही, हां. मीच पहिल्यांदा केलेलं. तुम्ही काय हां. कसं सुचलं डोक्यात बाबा असतं ना आपण की बाबा एखाद्या माझा मुलाला? भाऊ पहिला कामाला जात होता. हां. त्याने नारळ छाटायचं वगैरे शिकला. हां मग त्याच्यामुळं परत त्याने इथं बसला त्याने इथं या दुकानावर. हां मग त्याच्यानंतर त्याला करायचं झालं नाही. मग त्याच्याकडनं मी शिकले नारळ छाटायचं. बरं. मग तिथनं मी सुरुवात केली. किती दिवसात नारळ छाटायचं तुम्ही शिकवलं? मी एक 2 महिन्यात शिकले. 2 महिन्यात? हं. 2 महिना लागला का ते? मग ते प्रॅक्टिस लागते, प्रॅक्टिस सराव लागते. लागते, हो. सहसा होत नाही. पूर्ण असं प्रॅक्टिस आल्याशिवाय बसायला येत नाही. ही एम्प्लॉयमेंट चौक आहे. एम्प्लॉयमेंटचं. तुम्ही कुठे राहता? आम्ही बाळीवेसला राहतो. बाळेवाडीला. तिथून येथून यायचं. एकदम आता आहे ना, एखाद्या व्यक्तीला जर नारळाचं बाबा आपल्याला पण नारळ पाणी व्यवसाय सुरू करायचा आहे, असं एखाद्याला वाटलं, काय त्यानं अगोदर काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? अगोदर त्याने नारळ छाटायचं शिकायला पाहिजे त्याने पहिला मेन. हां मग नंतर ना ते जागा स्पॉट बघायला पाहिजे, तसं धंदा होईल तसं. हां मग ते टाकले तर चालतंय. टाकलं तर चालेल. आता जर या ठिकाणी किती वर्षापासून तुम्ही हे व्यवसाय करता? आता 17 वर्ष झाले. 17 वर्ष. 17 वर्ष. 10 रुपयापासून नारळ विकते मी इथं. 10 रुपयापासून? हं. आता 60 रुपये झाले. आता 60 रुपये. कुठनं आणतो ही नारळ सगळं? आता आपल्याला तर इथंच आपण म्हणतोय बाबा कर्नाटकमधून नारळ आली, इकडनं नारळ आली. हे कर्नाटकमधूनच येते, म्हैसूरवरून येते. म्हैसूर. काय कशी प्रक्रिया असते, कसं मागवता नारळ? तिथनं पाठवणार वेगळे असतात, परत इथं आणून मग डीलर माणसं इकडं वेगळं असते. डीलरशिप करते ते वेगळे. किती जण मिळून ट्रकनं मागवता का? ट्रक मागवते ते 10 जणांमध्ये असते. ते सगळ्यांनी वाटून घेते. म्हणजे त्याच्यामधलं जे कमिशन येतं ते डीलर घेतोय? ते काय आपल्याला माहित नाही. म्हणजे ते आपल्याला जे देते म्हणजे 10 जण मिळून तुम्ही ट्रक मागवता हो? आम्ही नाही मागवत, त्यांनीच मागवते, ते आपल्याला देते. ते सांगते बाबा असं नसं माल आलाय, तुम्हाला पाहिजे पाहिजे तर घ्या, आपल्याला जेवढं पाहिजे आपण घेऊन येतो. हां. आता जर या ठिकाणी जर बघितलं तर अख्खं मला तर वाटतंय बाबा सोलापूरमधील सगळेच तुम्हाला ओळखतात. नारळ पिणार सगळेच तुम्हाला ओळखतात. मावशी पण ओळखते तुम्हाला. बरं, आता राहिला विषय. आता सध्या 60 रुपयाला नारळ विकतो. आता नारळ तुम्ही तिकडनं मागवतो, विचारू नये प्रश्न, कितीला नारळ तुम्हाला भेटते अंदाजे? आता सध्या 48 रुपये होलसेल रेट. 48? बापरे, 48. आम्ही असं ऐकलेलं आहे की बाबा तिकडं कर्नाटकमध्ये 10 रुपयाला नारळ अजून सुद्धा भेटतो. नाही, ते चुकीचं आहे. हां, चुकीचं आहे. ठीक आहे, चुकीचं आहे. 48 रुपयाला भेटतं. की एक जण म्हणते की बाबा तिकडनं 7 रुपयाला नारळ तिथनं शेतातनं येतं, मग तिथनं इथं आल्यानंतर बाबा त्याचं जे गाड्याचं भाडं असू दे, हे सगळं टॅक्स, अजून काय काय वेगवेगळे खर्च लावून, खर्च, ट्रक भाडं असते, ट्रान्सपोर्ट असते. मग तिथनं ती कितीला भेटते आपल्याला माहिती? तुम्हाला माहित नाही. मग इथून तेवढं आपल्याला भेटतं. 48. आता स्वस्त भेटत असेल, आता जास्त विक्री होत नाही ना? नाही, आता अजून कमी झालं नाही, कमी होईल आता. आता कितीला भेटते तुम्हाला? आता 47च आहे. आता कमी होईल झाले तर. म्हटलं तर एका नारळापासून बाबा आपल्याला 10-12 रुपये राहते. 10-12 रुपये भेटते. त्याच्यात अजून जर बघितलं तर तुम्ही ही नारळ तुम्ही कुठून इथंपर्यंत आता का? इथं विजयपूर नाक्यावर ते कंबार तलाव म्हणून आहे. हां, तिथं ट्रक थांबते. तिथनं आम्ही ट्रॅली छोटा हातीमध्ये घालून घेऊन येतो. आता तसं बघितलं तर हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये हिवाळाच आहे. हिवाळ्याचं नारळ कमी जाते. रेट दररोज पिणारे असते तेच. दररोज पिणार आहेत. पाहिजे आम्हाला. दररोज पिणार पण आहेत, कधी तर पण नेणार आहेत. असं पेशंट वगैरे. उन्हाळ्यामध्ये सगळ्या जास्त नारळ जाते. सगळ्यात जास्त उन्हाळ्यात. किती जाते ते असं वाटतं तुम्हाला अंदाज? 400-500? द्याय तेवढं नाही. 200? आता सध्या उन्हाळ्यात गेला 100 जाईल. आता 50 पर्यंत जातो.
कारण की मी कित्येक वेळा मी पण इथं आलो, मी पण नाळाचं पाणी पिऊन गेलो म्हणून म्हणलं. हां. आता जरा कमीच असतं. आता किती जाते तो अंदाजे? 40-50 तेवढं. 40. हां. सरासरी 40-50 बाबा नाळं दिले जाते. त्याच्या माध्यमातून तुमचं घर चालतंय. घरच्या जेवराचं आहे आमचं. हां. हां. घरात कोण कोण आहे तो? मुलगा आहे, हां. मुलीचं लग्न झालंय बरं. आणि आमचे घरचे मिस्टर आहेत. मिस्टर काय घरचा जो घर खर्च ह्याच व्यवसायातून चालतं का? हां, ह्याच व्यवसायापासून चालतं. ह्याच व्यवसाय आमचे घरचे काय काम करत नाही. काय जण ते म्हणजे या बोलू नये ठिकाणी खरं. एक महिला घर चालवते बाबा. हां, हा खरं आहे का? खरं आहे. तर दर्शको, ही झाली आपलं नाव काय म्हणलं? ज्योती. ज्योती. हां. आडनाव पुरवंत. पुरवंत. ही झाली ज्योती पुरवंत मावशीची कहाणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर सोलापूरमध्ये असेल, जर तुम्हाला नारळ पाणी जर प्यायचं असेल तर एम्प्लॉयमेंट चौकमध्ये ज्योती पुरवंत ज्योती पुरवंत या मावशी या ठिकाणी बसलेल्या आहेत. एकंदरीत जर या ठिकाणी पाहायला गेलं तर इथं HDFC बँक आहे, एम्प्लॉयमेंट चौकसुद्धा या ठिकाणी आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन या मावशी इथं नारळ पाणी विक्री करत असते, तर त्यांच्याकडून नारळ पाणी घेऊन आपण त्या नारळाचा आस्वाद घेऊ शकता. अशाच पद्धतीनं सोलापुरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या महिला भगिनींची आणि वेगवेगळ्या व्यावसायिकांची आपण मुलाखत आजपासून सुरुवात केलेली आहेत आणि अशाच प्रकारे बेधडक चर्चेवरती वेगवेगळे मुलाखत आणि एकंदरीत नारळ व्यवसाय कोणत्या पद्धतीनं करायचा हे तर तुम्हाला समजलेलं असेलच. पण यासाठी मावशी सांगितल्याप्रमाणे बाबा की 2-3 महिने आपल्याला या ठिकाणी कष्ट करावं लागते की नारळ कसं सोलायचं. कारण की आल्या आपल्याला डायरेक्ट नारळ सोलता येत नाही, हाताला लागू शकतं. मला पण लागलंय 2-3 वेळा. लागलंय का हाताला? शिकताना लागलंय मला. लागलंय. अच्छा, म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला आहे ना या ठिकाणी येऊन प्रॅक्टिस करावं लागतं. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पुढल्या व्हिडिओत धन्यवाद.